आज मी तुम्हाला दाखवणार आहे, की मी एक्झिबिशनमधून काय-काय खरेदी केलं. तर 2-3च गोष्टी घेतलेल्या आहेत, पण मी तुम्हाला बोलले होते, की दाखवणार म्हणून दाखवते. तर फर्स्ट होता तो टॉप स्क्वेअर नेकचा आणि सेकंड आहे ही कुर्ती. आता शॉर्ट कुर्तीचा ट्रेंड चाललाय, त्यामुळे मी सारख्याच शॉर्ट कुर्ती घेते. तर फर्स्टवाली ती आणि ही सेकंडवाली व्हाईटमध्ये घेतलेली आहे. ही पर्स मला ॲज अ गिफ्ट म्हणून मिळालेली आहे एक्झिबिशनमध्ये आणि ही पर्स माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे मला ॲज अ गिफ्ट म्हणूनच. आणि हे 2 फेस वॉश, एक विकीसाठी आणि एक माझ्यासाठी आणि क्यूट असे नेल पेंट आहेत. आद्याला पण एक पर्स गिफ्ट मिळाली होती, ती दाखवायची माझ्याकडून राहून गेली. 5 वाजता छान गरम-गरम सामोसा, कडक जिलेबी आणि ग्रीन टी असा नाश्ता केला. त्यानंतर आमच्या महिन्याचा किराणा संपला होता. महिना म्हणजे 1-2 महिने आणलाच नव्हता आणि खूप संपला होता. खूप साहित्य आणायचं होतं. मग तेच आणायला गेलो होतो. मग घरी आल्याला तेच लावत बसली होती आणि आद्याचा आवाज एकदम शांत होता. तिला एकटीला खेळायची सवय आहे, त्यामुळे मी लक्षच दिलं नाही. जेव्हा माझा किराणा लावून झाला, तेव्हा मी रूममध्ये गेली, तर पूर्ण अर्धा डबा तिने पावडरचा खाली सांडला होता आणि त्यात लोळत बसलेली. मी तिथं गेली तर ती लोळतच होती. जेव्हा मी तिला जोरात ओरडले, तेव्हा ती जरा स्टॉप झाली आणि असा बेदम मार खाल्लाय ना तिनं, काय सांगू शकत नाही. त्यानंतर तिला जेवण वगैरे चारलं आणि तिला लगेच अभ्यासाला बसवलं. आता एवढं मारलंय, रडत होती आणि त्यात मला जे शिकवायचं होतं ना, तिने ते शिकवूनच दिलं नाही. तिला शेपच शिकायचे होते. मग म्हणलं, "चल बाई, शेपच शिक." कारण एवढं मारलंय म्हटल्यानंतर तिचं ऐकायलाच पाहिजे आणि शेवटी तिनं मला सॉरी बोलायलाच लावलं बरं का.